आज जो मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तो अर्ज आज रोजी मी मागे घेतलेला आहे। खरं म्हटलं तर दाखल करताना शिवसैनिकांच्या तीव्र भावना, शिवसैनिकांचा तीव्र निषेध, विरोध हे दर्शवण्यासाठी मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला होता। परंतु माझ्या उमेदवारी अर्जामुळे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना अनेक अडचणी आल्यामुळे त्यांनी जो मला माझ्या विरोधात किंवा मला पक्षातून काढण्याचा जो निर्णय घेतला, मी एक शिवसैनिक म्हणून आणि शिस्तबद्ध शिवसैनिक म्हणून तो मान्य करतो। आज रोजी मी कुठल्याही प्रकारे त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही आणि म्हणूनच मी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। खरं म्हटलं तर गेल्या 5 वर्षात शिवसैनिकांवर जो काही कपिल पाटलांनी अन्याय केला आहे, अनेक शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले, त्यांना जेल भोगायला लावली, अनेक शिवसैनिकांची कामं दादागिरीने हिसकावून घेतली, त्यांना अपमानित केलं। ठाणे जिल्हा ग्रामीणच्या नेते मंडळाला असेल, आमदारांना असेल, सर्वांनाच एक अपमानास्पद वागणूक ही कपिल पाटलांनी दिली आहे। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, प्रत्येक शिवसैनिक ज्या भगव्याची आण घेतो तो भगवा देखील कपिल पाटलांनी स्वतःच्या गावात जाळलेला आहे। आणि म्हणूनच अशा माणसाचा निषेध करण्यासाठी मी हा फॉर्म भरला होता। खरं म्हटलं तर या भगव्यासाठी शिवसैनिक आपलं प्राण देखील पणाला लावतो आणि अशा परिस्थितीत जर भगवा जळला असताना युतीच्या माध्यमातून कपिल पाटलांचं काम करावं हे बाळ्यामामाला तरी मान्य होणार नाही। आणि म्हणूनच मी कुठल्याही परिस्थितीत कपिल पाटलाचं काम करणार नाही। माझा विरोध कपिल पाटलांना कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे। गेले 3 महिने कपिल पाटलांविषयी सतत स्टेटमेंट, मी असेल, जिल्हा प्रमुख असेल, आमदार असेल, सर्वांची नाराजी व्यक्त केली होती। शिवसैनिकांनी देखील नाराजी व्यक्त केली होती। शिवसैनिक नुसतेच नाराज नाहीत, तर आज शिवसैनिकांच्या मनात कपिल पाटलांविषयी द्वेष निर्माण झालेला आहे। कारण आम्ही ज्या भगव्याची आण घेतो त्या भगव्याला जर कपिल पाटील जाळत असेल तर त्याचा शिवसेनेवर किती राग असेल, किती द्वेष करत असेल शिवसेनेविषयी, आणि अशा माणसाला आम्ही निवडून द्यायचं हे कितपत योग्य आहे हे सर्व शिवसैनिकांनी ठरवायचं आहे। मी स्वतः माझं मत व्यक्त केलेलं आहे की मी कुठल्याही परिस्थितीत कपिल पाटलांचं काम करणार नाही। आणि काही वेळेस जर माझ्या पदांमुळे आदरणीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब किंवा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे जर अडचणीत येत असतील तर मला आदेश द्यावेत। मी माझ्या सर्व पदांचा स्वखुशीने राजीनामा देईन। मी एक शिवसैनिक म्हणून काम करेन आणि मला जोपर्यंत माझ्या पक्षप्रमुखांचा आदेश येत नाही तोपर्यंत शांत बसेन। परंतु कुठल्याही परिस्थितीत कपिल पाटलांचं काम होणार नाही। मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, माझा विरोध हा युतीला नसून फक्त आणि फक्त कपिल पाटलांना आहे आणि तो का आहे हे देखील मी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे। आणि जरच वरिष्ठांच्या आणि ही गोष्ट आमच्या नेते मंडळीपर्यंत, भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीपर्यंत आम्ही सतत पोचवत आहोत, तरीसुद्धा हा उमेदवार आमच्यावर लादला गेला। मुंबईत किरीट सोमय्याची उमेदवारी कापली गेली आणि त्या जागेवर दुसरा उमेदवार दिला गेला। मग भिवंडी ज्याने भगवा चालला त्या उमेदवाराची उमेदवारी का कापली गेली नाही आणि त्याला का पुन्हा तिकीट दिलं गेलं, का पुन्हा शिवसैनिकांच्या मानगुटीवर बसवलं गेलं, याचं उत्तर देखील आमचे भिवंडीचे शिवसैनिक हे नक्कीच मागतील आणि ते द्यायलाही लागेल। आजच्या दिवसापुरते मी एवढंच सांगेन की मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे, परंतु माझा विरोध कपिल पाटलांना होता, आहे आणि कायम राहील। धन्यवाद।